जय जय रघुवीर समर्थ. आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो. दशक 14वा समास 9वा सुरू आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. जय जय रघुवीर समर्थ. दशक 14 समास 9वा. शाश्वत निरूपण नाम. श्रीराम समर्थ श्रीराम. पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मानात्म विवेक. पिंडानात्मा आत्मा एक, सकळ करता श्रीराम. पिंडाचे पाहिले कौतुक. पिंड म्हणजे हे शरीर. या शरीराचं कौतुक पाहिलं म्हणजे या शरीराचा आपण सखोल अभ्यास केला. कशापासून हे शरीर निर्माण झालंय याचा आपण अभ्यास केला. पिंडाचे पाहिले कौतुक. देह देवाचे देऊळ, आत्मा परमेश्वर. हा देह म्हणजे पिंड आहे आणि या पिंडामध्ये तो परमात्मा आहे. पिंडी ते ब्रह्मांडी. पिंड म्हणजे ह्या शरीरामध्ये जे आहे तेच तत्व या ब्रह्मांडामध्ये आहे, म्हणून त्याला पिंडी ते ब्रह्मांडी आहे म्हणते. पिंड म्हणजे कशाला म्हटलं? या देहाला म्हटलं. आपण बघा मरण पावल्यानंतर पुढं आपली पिढी आपल्याला काय करणार? आपले पिंड बनवणार आणि पिंड म्हणजे त्याची पूजा करणार. पिंडदान असं म्हणतात. म्हणजे हा देह म्हणजे काय? पिंड आहे आणि ह्या देहामध्ये आहेत तेच ब्रह्मांडात आहे. पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मानात्म विवेक. आणि मग आपण विवेक जागृत करून शोधलं. काय शोधलं? आत्मानात्मक. जे आत्मा कशाला म्हणायचं आहे? जे शाश्वत आहे ते, आणि जे अशाश्वत आहे तो देह आहे, शाश्वत आहे तो आत्मा आहे. असा आपण या गोष्टीचा विवेक केला, म्हणजे विचारपूर्वक आपण ह्या गोष्टीचा अनुभव घेतला. विचार करून अनुभव घेतला की देह नाशिवंत आहे ना आत्मा शाश्वत आहे. हा आपण विवेकाने जाणलं. हे काय जाणलं विवेकाने? पिंड अनात्मा आत्मा एक. पिंड म्हणजे हा देह नाशिवंत आहे आणि आतमध्ये असणारा मात्र आत्मा सर्व ठिकाणी एकच आहे. 184 जीवामध्ये तोच आत्मा आहे जो आपल्या ह्या शरीरात येतोच. म्हणजे शरीर नाशिवंत आहे आणि आत्मा सर्वांचा एक आहे हे आपण जाणलं. पिंड अनात्मा आत्मा एक, सकळ करता श्रीराम. हा जो आत्मा आहे तो हे सगळं करतो. म्हणजे शरीरात आहे त्याला आत्मा म्हटलंय, दुसऱ्याच्या देहात आहे परमात्मा म्हणतंय, या विश्वात आहे त्याला विश्वात्मा म्हटलंय, जगात आहे त्याला जगदात्मा म्हटलंय. म्हणजे काय? तो शेवटी एकच आहे आत्मा. त्याचे परिघ जसा वाढत जातो तसं त्याचं नाव वाढत जातं. आत्म्यास अनन्यता बोलिली, ते विवेके प्रत्यय आली. आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना श्रीराम. म्हणजे आत्मा सर्वांचा एक आहे हे कळलं. काय म्हटलंय पहा? आत्म्यास अनन्यता बोलली. आपलं अनन्यपण कशात आहे? आत्म्यामध्ये. हा देह अशाश्वत आहे त्यामुळे त्याच्याबद्दलचं आपल्या मनामधली जी आसक्ती होती, देह म्हणजेच मी ही जी भावना होती, ते गुरुकृपेने हे जाणल्यामुळे त्या देहावरची आसक्ती सुटली. आता तो देह राहिला का गेला काय? देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढवावो. आत्म्यास अनन्यता बोलिली, ते विवेके प्रत्यय आले. ते विवेकाने आपण जाणलं. आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना. आता ही पिंड काय आहे? त्या पिंडामध्ये असणाऱ्या ह्या पिंड म्हणजे देह, या देहामध्ये जो आहे तो आत्मा, तो ह्या देहाला चालवतोय हेही आपल्याला कळलं. चाले हे शरीर कोणाचे सत्ते
कोण बोलवी ते हरविण, ते आपल्याला ह्या पिंडातलं कळलंय. आता ही जशी पिंडरचना आपल्याला कळली ना, तशीच ही ब्रह्मांडाची रचना सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. आता ब्रह्मांडाची रचना कशी आहे तीही आपल्याला कळली पाहिजे. पिंडारचना आपण जाणून घेतली, किती तत्वांनी शरीर बनलंय, काय बनलंय, कशापासून बनलंय ते आपण जाणू. आता पिंडाचा जसा आपण अभ्यास केला, असाच पिंडाचा म्हणजे देहाचा जसा अभ्यास केला, तसाच आता आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे? ब्रह्मांडाचा अभ्यास करायचा आहे. आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना श्रीराम. सांगणं आणि समजण्यात फरक आहे बरं का. शिक्षक विद्यार्थ्याला सांगतात आणि पुन्हा त्या विद्यार्थ्याला विचारतात, अरे मी जे सांगितलं ते तुला समजलं का? म्हणून ही ब्रह्मांड रचना नुसती ऐकायची नाही, समजून घ्यायची. काय म्हटलंय पहा, आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना श्रीराम. ही ब्रह्मांडाची रचना आपल्याला समजली पाहिजे. नुसतं ऐकून उपयोग नाही, ती समजली पाहिजे. समजली पाहिजे श्रीराम. आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना श्रीराम. आत्मा अनात्म विवेक पिंडी, सारासार विचार ब्रह्मांडी. आत्मा आणि अनात्मा, शाश्वत काय अशाश्वत काय, या देहामधलं ते आपण जाणलं. आता जसं हे देहातलं जाणलं तसंच या ब्रह्मांडातलं जाणायचंय. पिंड कार्य ब्रह्मांड कारण, सारासार विचार ब्रह्मांडी. विवरो हे गोडी घेतली पाहिजे श्रीराम. आत्मानात्म विवेक पिंडी. आता आपण हा विवेक केला, म्हणजे शरीर जायला पाहिजे मग समजायला पाहिजे असं नाही, शरीर असतानाच आपण ते विवेकाने जाणून घेतलंय. सारासार विचार ब्रह्मांडी. जसं आपण ह्या शरीराला समजून घेतलंय ना, तसाच सारासार विचार ब्रह्मांडाबाबत आपल्याला करायचा आहे. म्हणजे ब्रह्मांडाबाबत काय विचार करायचा आहे? हे जे दिसतंय त्यातलं सार काय आणि आसार काय. जसं आपण हा देह दिसतोय, पण ह्या दिसणाऱ्या देहातला सार काय आणि आसार काय हे जाणून घेतलं, शाश्वत काय आणि अशाश्वत काय जाणून घेतलं. तसंच हे जे ब्रह्मांड आपल्याला दिसतंय त्यातलं शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे ते सारासार विचारांनी जाणून घ्यायचं. सारासार विचार ब्रह्मांडी. विवरो हे गोडी घेतली पाहिजे श्रीराम. म्हणजे याचा साकल्याने अभ्यास करून या विषयातली गोडी आपल्याला समजली पाहिजे, जाणून घ्यायची. ती कसे जाणून घ्यायची? आवड असली तर सवड आहे, लक्षात घ्या. त्यातली जी गोडी जाणून घ्यायची आपल्याला, हे सगळं समजण्यात मिळणारा आनंद, गोडी याचा अर्थ काय? आनंद. हे सगळं जाणून घेऊन मिळणारा जो आनंद आहे तो आपल्याला आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. काहीतरी नुसता अभ्यास केला, परीक्षेपुरता अभ्यास केल्यानंतर विसरून गेलं तर चालतं असं नाही आहे. हे आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे. त्यातला आनंद आपल्याला सदैव घेता आला पाहिजे. पिंड कार्य ब्रह्मांड कारण, याचे करावे विवरण. पुढे हेची निरूपण बोलिले असे श्रीराम. पिंड हे म्हणजे देह हा कार्यासाठी आहे. हे सगळं आपण आता समजून घ्यायचं आहे. पिंड कार्य ब्रह्मांड कारण, हे ब्रह्मांड त्याला कारणीभूत आहे. हे सगळं समजून घ्यायचं आहे. काय समजून घ्यायचं आहे? पुढे समर्थ बघा, एक प्रश्न आधी सांगतात आणि लगेच त्याचं उत्तर पण सांगतात. समजून घ्या असं सांगतात आणि पुढे म्हणतात काय समजून घ्यायचं तेही सांगतो. हां बघा काय म्हणतात, काय समजून घ्यायचं आहे ते समर्थ पुढे सांगतात. आसार म्हणजे नाशिवंत आणि सार म्हणजे शाश्वत. काय जाणून घ्यायचं यातलं? हे जे नाशिवंत आहे त्याला आसार म्हणतात आणि जे शाश्वत राहतं त्याला सार म्हणतात. म्हणूनच याला सारासार विचार असं म्हणतात. सार काय आहे आणि आसार काय हे जाणणं याला सारासार विचार असं म्हणतात. समर्थ म्हणतात आपल्याला सारासार विचार करायचा आहे. सारासार विचार करायचा म्हणजे काय, सार म्हणजे काय आणि आसार म्हणजे काय हे समजून घेण्याला सारासार विचार असं म्हणतात. आसार म्हणजे नाशिवंत आणि सार म्हणजे शाश्वत. जयास होईल कल्पांत ते सार नव्हे श्रीराम. जे नाशणार आहे म्हणजे ब्रह्मांडात दिसतंय आपल्याला,
ही ब्रह्मांडाची रचना आपल्याला डोळ्यांनी दिसते, विचारांनी जाणवते. पण हे जे दिसतंय त्यातला आसार म्हणजे नाशिवंत काय आहे आणि सार म्हणजे शाश्वत राहणार काय आहे, हे जसं आपण देहातलं जाणून घेतलंय तसं या ब्रह्मांडातलं सुद्धा जाणून घ्यायचं आहे. दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत, असं जे आपण गीत रामायणामध्ये ऐकलंय. कोण सांगतंय कोणाला गीत रामायणामध्ये? राम भरताला समजून सांगतोय की दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत. जे जे दिसतंय आणि मनाला भासतंय ते ते नाशिवंत आहे. आता ते जे गीत रामायणामध्ये सांगितलंय श्रीराम आणि भरताला, तेच या ठिकाणी दासबोधामध्ये समर्थ म्हणतात. आपल्याला ते जे सांगितलंय ना रामाने ते समजून घ्यायचंय. असार म्हणजे नाशिवंत, सार म्हणजे जे ते शाश्वत, जयास होईल कल्पांत ते सार नव्हे श्रीराम. म्हणजे ज्या वेळेला कल्पाचा अंत होईल त्यावेळेला हे जे जे दिसतंय ते ते नाश पावणार आहे आणि कल्पांत झाल्यानंतर जे शिल्लक राहील ते सार आहे. पृथ्वी जळापासून झाली. आता ही जी आपल्याला पृथ्वी दिसते, ही पृथ्वी कशापासून निर्माण झाली याचा विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ही पृथ्वी पाण्यापासून तयार झाली. 1/3 भाग हा पाण्यानेच व्यापलेला आहे. पृथ्वी जळापासून झाली. आता ज्याच्यापासून ही पृथ्वी निर्माण झाली, पाण्यापासून निर्माण झाली. हिचा ज्या वेळेला नाश होईल पृथ्वीचा, त्यावेळेला पुन्हा ती ज्याच्यापासून निर्माण झाली त्याच्यामध्ये तिचा विलय होणार आहे. ज्याच्यापासून निर्माण झाली त्याच्यामध्येच विलय. आपलं हे शरीर मातीपासून निर्माण झालं आहे आणि ती कशात मिळणार आहे? मातीतच मिळणार आहे ना. ती माती कुंभाराला सांगते ना, पायी मज तुडविशी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. शेवटी आपल्या ह्या देहाची काय होणार आहे? मातीच होणार आहे. मातीतनं आपलं शरीर निर्माण झालं म्हणजे काय? मातीतनं जे धान्य तयार होतं ते धान्यामध्ये जे सत्व असतं, ओज असतं, ते आपल्या आईवडिलांनी धान्य खाल्लं, त्यांच्या शरीरामध्ये ते ओज निर्माण झालं. त्या ओजापासून आपलं शरीर निर्माण झालं. म्हणजे कशापासून? मातीतनं जे निर्माण झालंय त्या अन्नापासून आपलं हे शरीर झालंय. म्हणून शरीराला अन्नगत प्राण असं म्हटलेलं आहे, अन्नमय शरीर. म्हणजे हे पुन्हा मातीतनं निर्माण झालेलं शरीर पुन्हा मातीत जाणार आहे. हे प्रिन्सिपल आपल्याला कळलं की नाही? ज्याच्यापासून निर्माण झाले त्यात विलय पावतं. आता आपलं हे शरीर मातीपासून निर्माण झालंय आणि ती मातीतच जाणार आहे. म्हणजे याला जाळलं तरी याची मातीच होणार आहे. याला जमिनीत पुरलं तरी याची मातीच होणार आहे. किड्या मुंग्याने हे शरीर खाल्लं तरी पुन्हा त्याच्यात त्यांची जी विष्ठा पडेल त्यातनं पुन्हा ते मातीच होणार आहे. म्हणजे आपल्या या शरीराची मातीतनं निर्माण झालेलं शरीर ज्याप्रमाणे मातीमध्येच मिसळून जातं, त्याप्रमाणे ही पृथ्वी ज्या जलतत्वापासून निर्माण झाली, या पृथ्वीची राख रांगोळी झाल्यानंतर पुन्हा ती पाण्यामध्येच मिसळून जाणार आहे. पृथ्वी जळापासून झाली, पुढे ते जळी मिळाली, जळाची उत्पत्ती वाढली, तेजापासून श्रीराम. आता ही पृथ्वी पाण्यामध्ये मिसळून ज्या वेळेला प्रलय होईल त्यावेळची गोष्ट आहे. ह्या पृथ्वीची राखरा म्हणजे त्यावेळेला असं म्हणलं की एका वेळेला 12 सूर्य आकाशात तळपतील. त्याचं वर्णन पुढे येईल. मग या पृथ्वीची राख रांगोळी झाल्यानंतर ती कशात मिळाली? पाण्यात मिळाली. आता काय झालं? जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसायला लागलं, दुसरं काहीच नाही, पाणीच. मग आता हे पाणी ज्याच्यापासून निर्माण झालंय त्याच्यात जाणार. पाणी कशापासून निर्माण झालंय? अग्नीपासून निर्माण झालंय. मग हे पाणी काय होईल? पुन्हा अग्नी त्याला शोषून घेईल. पाण्याची काय होते? वाफ होते. तो अग्नी त्याला शोषून घेतो पाण्याला.
मग ज्या अग्नीपासून हे पाणी निर्माण झालंय ते पुन्हा अग्नितत्वामध्ये मिसळून जाणार आहे. ते जळ पृथ्वी जळापासून झाली, पुढे ते जळी मिळाली, जळाची उत्पत्ती वाढली, तेजापासून श्रीराम. ते जळ तेजे शोषले, महत् तेजे आटून गेले. आणि एका वेळेला 12 सूर्य जे आकाशात तळपणार आहेत ना, ते काय करणार, या सृष्टीची राखरांगोळी झाल्यानंतर जे पाणी शिल्लक राहील ते पाणी शोषून घेतील. हे तेज ते पाणी शोषून घेईल. ते जळ तेजे शोषले, महत् तेजे आटून गेले, पुढे तेजेचे उरले सावकाश श्रीराम. ते महत् तेजामध्ये मिसळून गेलं. पुढं मग काय शिल्लक राहिलं, फक्त तेजच शिल्लक राहिलं. तेज झाले वायूपासून, वायू झडपे तया लागुने. हे तेज कशापासून निर्माण झाले, वायूपासून निर्माण झाले. पुन्हा ते वायू त्याला आपल्यामध्ये घेईल. जसा एखाद्या ठिकाणी अग्नी आहे, वारा आला, तो वाऱ्याच्या योगाने म्हणजे दिवा लावलाय समजा देवापुढे, या तुळशीपुढे वारा आला, तो दिवा विझून गेला. तसा तो वायू त्या तेजाला आपल्यामध्ये मिसळून टाकेल, मिळून घेईल, शोषून घेईल. ते तेज कोण, वायू. वायू झडपी तया लागणे, ते तेज जाऊन दाटणे वायूचीच झाले. आता ते तेज वायू तत्वामध्ये मिसळून गेल्यामुळे सगळीकडे वाराच, वायूच वायू, दुसरं काही नाही. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही जी पंचमहाभूत आहेत, ती पृथ्वी पाण्यामध्ये विलीन झाली, पाणी तेजामध्ये विलीन झालं, तेज वायूमध्ये मिळून झालं. आता सगळीकडे वायूच वायू राहिला आहे. पुढं वायूचं काय होणार आहे तेही पाहूया. पृथ्वी जळापासून झाली, पुढे ते जळी मिळाली, जळाची उत्पत्ती वाढली, तेजापासून श्रीराम. ते जळ तेजे शोषले, महत् तेजे आटून गेले, पुढे तेजेचे उरले सावकाश श्रीराम. तेज झाले वायूपासून, वायू झडपे तया लागणे, तेज जाऊन दाटणे वायूचीच झाले श्रीराम. वायू गगनापासून झाला. आता हा वायू तर निर्माण कशातनं झाला आहे, गगन म्हणजे आकाश, त्याच्यापासून तो निर्माण झालेला आहे. त्या गगनामध्ये तो वायू निर्माण झाला आहे. मग ज्याच्यापासून निर्माण झाला त्याच्यामध्ये त्याचं विलिनीकरण होणार आहे. मग तो वायू सगळा गगनामध्ये मिसळून जाणार. वायू गगनापासून झाला, मागुता तेथेची विराला, ऐसा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री श्रीराम. असं वेदामध्ये, शास्त्रामध्ये हे 5 तत्व कशी निर्माण झाली आणि 5 तत्व पुन्हा मूळ तत्वामध्ये कशी विलीन होतात हे शास्त्रामध्ये सांगितलं. ते आपण आता ऐकलं आणि कल्पनेने आपण ते जाणू शकतो. जशी पाण्याची वाफ होताना पाहतात, केला जरी पोत बडे चिखाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. एखादी मशाल तेवती आहे, ती जरी उलटी केली तरी तिचे सगळा झोत वरती आकाशाकडे जातो. पण ते आकाशापासून ते जे निर्माण झालंय ते पुन्हा आकाशाकडे धावणार, जिथून निर्माण झालंय तिकडेच जाणार. केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. वायू गगनापासून झाला, मागुता तेथेची विराला, ऐसा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री श्रीराम. कल्पांतामध्ये काय होणार आहे ते शास्त्रामध्ये सगळं वर्णन करून सांगितलेलं आहे. ते आपण ऐकलं. गुणमाया मूळमाया परब्रह्मे पावती लया, ते परब्रह्म विराया विवेक पाहिजे श्रीराम. मग त्यानंतर ते आकाश तत्व म्हणजे गगन आकाश हे गुणमायामध्ये विलीन होऊन जाईल. गुण कसे आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, त्याच्यामध्ये मिळून जातील. आता ते गुण नाहीसे झाल्यानंतर ते गुण ज्याच्यापासून निर्माण झाले त्याच्यात जातील. ते गुण कशापासून निर्माण झाले, ते मूळ मायेपासून निर्माण झाले. त्यामुळे ते गुण पुन्हा मूळ मायेमध्ये मिसळून जातील, विलय पावतील. आता ही मूळ माया ज्याच्यापासून झाली त्याच्यामध्ये मिळून जाईल. ती मूळ माया परब्रह्म तत्वापासून झालेली आहे, पुन्हा ती परब्रह्म तत्वामध्ये मिसळून जाणार. मूळ माया वैष्णवी.
ही मूळ माया कोण? वैष्णवी, विष्णूची माया आहे ही मूळ माया वैष्णवी. अनंत ब्रह्मांडे नाचवी, नाना नाटके लाघवी, परब्रह्मशक्ती श्रीराम. ही परब्रह्माची शक्ती आहे. कोण? मूळ माया म्हणजे विष्णूची माया आहे ही मूळ माया वैष्णवी. अनंत ब्रह्मांडे नाचवी, तिनेच हे सगळे ब्रह्मांड निर्माण केली. अनंत ब्रह्मांडे नाचवी, नाना नाटके लाघवी, परब्रह्मशक्ती श्रीराम. शास्त्रे पुराणे वेदस्मृती, अखंड जेचे स्तवन करती. ती मूळ पुरुषाची व्यक्ती चिद्रूपिणी, तीच चित स्वरूप असणारी अशी ही मूळ माया ज्या परब्रह्मापासून तत्वापासून निर्माण झाली त्या परब्रह्म तत्वामध्ये ती विलीन होऊन जाईल. ज्याच्यापासून निर्माण झाली त्याच्यामध्ये विलीन होऊन जाईल. गुणमाया मूळमाया परब्रह्मे पावती लया, ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे श्रीराम. असं हे जे परब्रह्म म्हणजे शेवटी शाश्वत काय राहिलंय? परब्रह्म राहिलंय. या ब्रह्मांडाचा सारासार विचार करायचा आहे असं सांगितलं पहिल्यांदा. तो सारासार विचार म्हणजे काय? या दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत असं जे म्हटलेलं आहे ते कसं नाशिवंत हे सांगितलंय. आपल्याला दिसतंय काय? ही पृथ्वी दिसते, ती नाशिवंत आहे. ती जळामध्ये जाईल, जळ तेजामध्ये विलीन जाईल, तेज वायूमध्ये विलीन होऊन जाईल, वायू आकाशामध्ये विलीन जाईल, आकाश गुणतत्वामध्ये विलीन जाईल, गुणतत्व मूळ मायेमध्ये विलीन होईल आणि मूळ माया परब्रह्मामध्ये विलीन जाईल. मग शेवटी काय राहील? परब्रह्मच राहील. म्हणजे सार काय आहे? परब्रह्म आहे सारे. आणि आसार म्हणजे काय? दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत. गुणमाया मूळमाया परब्रह्मे पावती लया, ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे श्रीराम. या परब्रह्माचा विचार विवेकाने जाणता येतो. त्याला विवेक पाहिजे, त्याच्याकडे सारासार विचार बुद्धी पाहिजे. त्याला हा परब्रह्म म्हणजे काय हे जाणता येतं. विवेक पाहिजे श्रीराम. सर्व उपाधीचा शेवट तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घनराट सकळाट आहे श्रीराम. तिथं ज्या ठिकाणी सगळ्या उपाधीचा नाश होतो त्या ठिकाणी फक्त निर्गुण निराकार परब्रह्म शिल्लक राहतं. तिथं नाम नाही, रूप नाही, गंध नाही, गुण नाही, काही नाही. गुणातीत येतो वाचो निवर्तनते, ते शब्दाच्या पलीकडे, ते शब्दांच्या पलीकडले ते निर्गुण निराकार ब्रह्म कसं आहे? येतो वाचो निवर्तनते, ज्याचं वर्णनच शब्दाला करून सांगता येत नाही असं ते, पण शब्दाने सांगण्याचा प्रयत्न करणं हाच भाग आहे. म्हणून त्याचं वर्णन करून सांगता येत नाही. काय म्हटलंय पहा, सर्व उपाधीचा शेवट तेथे नाही दृश्य खटपट. तिथे काय पाहण्यासारखं काही नाहीच आहे. तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घनराट सकळाट आहे श्रीराम. असं हे निर्गुण ब्रह्म सर्वांच्या मध्ये आहे. नाना देही देह एक विराजे, ते सगळ्यामध्ये आहे. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला, माया त्यागे शाश्वताला ओळखावे श्रीराम. उदंड कल्पांत झाला, कितीही मोठा कल्पांत होऊ दे, परब्रह्माला नाश नाही. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला, माया त्यागे शाश्वताला ओळखावे श्रीराम. या मायेचा त्याग केल्यानंतर ते परब्रह्म भेटतं. माया त्यागे, ही माया म्हणजे नाशिवंत आहे, ती नाशिवंत माया आहे. तिचा त्याग केल्यानंतर हे परब्रह्म तत्व आपल्याला त्याग करायचं म्हणजे काय? जाणून घ्यायचं, त्याग करायचा. माया त्यागे शाश्वताला ओळखावे श्रीराम. देव अंतरात्मा सगुण, सगुणे पाविजे निर्गुण, निर्गुण ज्ञाने विज्ञान होत असे श्रीराम. देव अंतरात्मा सगुण. देव कसा आहे? सगुण आहे. म्हणजे सगुणाची उपासना केल्याशिवाय निर्गुणाचं ज्ञान प्राप्त होत नाही. आधी सगुणाची उपासना करावी लागते, मग निर्गुणाची प्राप्ती होते. आता अंक हे कसे? निर्गुण आहे. अंक म्हणजे 1 2 3 4, त्याची गुणाकार बेरीज वजाबाकी काय असेल ते कसे आहेत? निर्गुण आहे.
त्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर सगुणाचाच आश्रय घ्यावा लागतो. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं फार सुंदर उदाहरण झालं आहे. खडे मांडून शिकविला ओनामा जेवी. खडे मांडून शिकवलं. हा एक दगड आहे, याच्यात दुसरा दगड मिळवला की एकाने एक 2 झाले, आणखीन एक मिळवला की 3 झाले, त्याच्यातनं एक एक काढत गेला की ते कमी कमी होत गेले. म्हणजे वजाबाकी बेरीज हे सगळं ज्ञान कसं आहे, निर्गुण आहे. पण ते ह्या सगुण दगडाशिवाय कळणार नाही. पुढे त्याच्यामध्ये सुधारणा झाली. दगडाच्या ऐवजी आपल्याला लहानपणी शाळेमध्ये बारीक बारीक असे लाकडी मणी होते पाठीवर अर्ध्या बाजूला. मग 1 मणी, 2 मणी, 3 मणी असं ते, म्हणजे त्या सगुणाचा आधार घेऊन निर्गुण अंक आपण जाणले. तसंच ह्या सगुणाचं म्हणजे या सगुण भगवंताची जी सगुण मूर्ती, त्या सगुण मूर्तीची उपासना करता करता आपल्याला ह्या निर्गुण निराकार असणाऱ्या मूळ परब्रह्माची जाणीव होते, ज्ञान होतं, विवेक जागृत होतो. पण त्याच्यासाठी या सगुणाची कृपा आपल्यावर आधी असावी लागते. सगुणाची कृपा कशी होते? आपण आपल्या कुलदेवतेची म्हणा, आपल्या आराध्य देवतेची म्हणा, आपल्या गुरुची म्हणा, जी आपण उपासना करत असतो ती उपासना फलद्रूप झाल्यानंतर त्या देवता आपली आणि गुरुची गाठ घालून देतात. आणि गुरुची गाठ घालून दिल्यानंतर गुरुच्या कृपेने आपल्याला निर्गुण निराकार परब्रह्म तत्वाचं स्वरूप समजायला लागतं. अंतःकरणातला विवेक जागृत होतो. म्हणजे सगुणाच्या उपासनेने निर्गुण परब्रह्म जाणायचं आहे ते गुरुशिवाय नाही कळत. ग्रंथ हेच गुरु आहे. मग आता हे निर्गुण निराकाराचं ज्ञान जर ज्ञानाशिवाय होणार नसेल तर ते ज्ञान आपल्याला देणारं कोणीतरी पाहिजे ना. मग तो गुरु बिन ज्ञान कहाँ से पाहू. गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. आपल्याला देहधारी नाही गुरु मिळाला, हे ग्रंथरूपी गुरु आहेतच. म्हणजे गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आणि हे ज्ञान आपल्याकडे गुरुशिष्य परंपरेने येत गेलेलं आहे. त्यामुळे हे ज्ञान अखंड राहणार आहे. देवांतरात्मा सगुणे पाहिजे निर्गुण ज्ञाने विज्ञान होत असे श्रीराम. या निर्गुणाच्या ज्ञानाने आपल्याला विज्ञान म्हणजे विशेष ज्ञानाची प्राप्ती होऊन जाते. त्या परब्रह्म तत्वाला जाणता येतं. ते जाणण्याच्या पलीकडे असलं तरी त्याला जाणण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. कल्पनेतीत जे निर्मळा तेथे नाही मायामळ मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते श्रीराम. जे कल्पनातीत आहे, जे निर्मळ आहे, तिथे मायेचा मळच नाही, म्हणून तर त्याला निर्मळ म्हटलंय. कल्पनेतीत जे निर्मळ तेथे नाही मायामळ मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते श्रीराम. आणि मग एकदा का त्यातला खोटेपणा कळलं की मिथ्यत्वे, एकदा त्यातलं मिथ्यत्व कळलं की हे सगळं दृश्य नाहीसं व्हायला लागतं. त्यातलं मूळ तत्व आपल्याला कळायला लागतं. एकदा का तुम्हाला ज्ञानमय दृष्टी झाली ना की खरं काय खोटं काय कळतंय. एकाच्या टेबलावरती नाना प्रकारची फळं ठेवली होती. लहान मुलगा म्हणाला, अहो तो त्यातलं एक सफरचंद घेऊन मी खातो. त्याने घेतलं पण हातात. त्याचे वडील म्हणाले, अरे ही सगळी मातीची फळं आहे. त्याला रंग दिलाय फळासारखाच, लांबून पाहिलं तर ती फळच वाटतं. आता ह्या वडिलाने त्या फळाला हात न लावता सुद्धा ही मातीची रंगीत फळं आहे हे ओळखलं. त्याला काय हात लावावा लागला का वडिलाला? त्याने पाहिल्यावर ओळखलं की हे मातीचे. म्हणजे त्याच्यातलं मिथ्यत्व काय हे त्यांना कळलेलं आहे. तसं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यातलं मिथ्यत्व, नाशिवंतपणा काय तो कळतो. अज्ञान आहे तोपर्यंत कळत नाही. लहान मुलाला नाही कळत, पण मोठ्या माणसाला कळतं ना. मोठ्या माणसाला का कळतं? त्याला ज्ञान प्राप्त झालं असतं म्हणून कळतं. कल्पनेत येत जे निर्मळ तेथे नाही मायामळ मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते श्रीराम.
जे होते आणि सविज जाते तेथे प्रत्यासे ते, जेथे होणे नाही जाणे नाही ते विवेके ओळखावे श्रीराम. जे होतं आणि जातं, आत्ता आहे नंतर नाही, असं जे आहे त्याला नाशवंत म्हटलंय. आणि जे कायम आहे त्याला शाश्वत म्हटलंय. सदा संचले सदा संचला येतना जात काही, तो सदैव आहे, येत नाही जात नाही, तो सदैव आहे. त्याला परब्रह्मतत्व म्हटलेलं आहे. जे होते आणि सैज जाते तेथे प्रत्यासे ते आपल्याला कळतं ना. जे होतं आणि जातं ते कळतं. जे जे होते आणि सैज जाते तेथे प्रत्यासे ते, जेथे होणे ना जाणे नाही ते विवेके ओळखावे. जे होत नाही आणि जात नाही असं जे परब्रह्मतत्व आहे ते विवेकाने ओळखावं लागतं, ओळखता येतं. एक ज्ञान एक अज्ञान एक जाणा विपरीत ज्ञान, हे त्रिपुटी होय क्षीण तेचे विज्ञान श्रीराम. आता विज्ञान कशाला म्हटलंय तेही पुढे त्याचं स्पष्टीकरण समर्थ करतात. विज्ञान म्हणजे काय? एकाला ज्ञान म्हणतात, एकाला अज्ञान म्हणतात. जाणणं ह्याला ज्ञान म्हटलंय आणि ज्याला काही कळत नाही त्याला अज्ञान म्हटलंय. ज्याला जाणता येत नाही तो कोण? अडाणी आहे. ज्याला जाणण्याची कला प्राप्त झाली तो जाणतोय. म्हणून ज्ञान आहे आणि दुसरं आहे ते अज्ञान आहे. तिसरं आहे ते विपरीत ज्ञान. एक ज्ञान एक अज्ञान एक जाणे विपरीत ज्ञान. विपरीत म्हणजे जे नाही ते वाटतं त्याला विपरीत ज्ञान म्हटलंय. म्हणजे समोरची बिल्डिंग आकाशाला टेकली असं वाटतंय, पण त्या बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन पाहिल्यानंतर आकाश आणखीन उंच आहे कळतं. डोंगर आकाशाला भिडलाय असं नजरेला दिसतं, पण तिथे गेल्यानंतर कळतं की आकाश आणखीन उंच आहे. म्हणजे हे जे ज्ञान आहे ते विपरीत ज्ञान आहे. पळती झाडे पाहूया हे विपरीत ज्ञान आहे. एक जे नाही ते भासणं त्याला विपरीत ज्ञान म्हटलेलं आहे. ज्ञान झाल्यानंतर कळतं की झाडं पळत नाही, गाडी पळते. म्हणून एक ज्ञान आहे, एक अज्ञान आहे आणि एक विपरीत ज्ञान आहे. एक ज्ञान एक अज्ञान एक जाणा विपरीत ज्ञान, हे त्रिपुटी होय क्षीण तेचे विज्ञान. ज्या ठिकाणी म्हणजे विपरीत ज्ञान जायला पाहिजे, खरं ज्ञान यायला पाहिजे आणि ज्ञान आल्यानंतर सुद्धा ते ज्ञान क्षीण झालं पाहिजे. म्हणजे ज्ञान क्षीण झालं पाहिजे याचा अर्थ ते परब्रह्म तत्व जाणल्यानंतर मला काही कळतं ही भावनासुद्धा नाहीशी होऊन जाते. म्हणजे आपल्याला काही ज्ञान प्राप्त आहे याचा अहंकारही जिथे नाहीसा झालेला आहे तिथे ते विज्ञान आहे. जे ज्ञानाचाही ज्ञान क्षीण होऊन जातं. म्हणजे मला काही कळतं असं ज्याला वाटतं समजायचं त्याला अजून काही कळलेलं नाही. आपल्याला काही कळतं असं वाटणं हे सुद्धा एक प्रकारचं अज्ञानच आहे. म्हणजे ज्या ठिकाणी हे ज्ञानाचा अहंकार नाहीसा होतो त्या ठिकाणी ते विज्ञान आहे. काय म्हटलंय पहा, एक ज्ञान एक अज्ञान एक जाणावे विपरीत ज्ञान, हे त्रिपुटी होय क्षीण तेची विज्ञान श्रीराम. सिद्धा वेदांत सिद्धांत धातांत याची पाहावी प्रचित, निर्विकार सदुचित जेथे तेथे श्रीराम. दादांत म्हणजे वाटेल ते मांडणं, सिद्धांत म्हणजे एखादं तत्व मांडणं आणि वेदांत म्हणजे वेदामध्ये सांगितलेल्या अर्थाची जाणीव होणं. म्हणजे वेदातलं ज्ञान त्याच्यामध्ये असणारा सिद्धांत हे जाणता आला पाहिजे. विपरीत ज्ञान काय आहे ते नाहीसं झालं पाहिजे. म्हणून त्याला वेदांत सिद्धांत आणि ज्ञान धादांत असं म्हटलेलं आहे. याची पाहावी प्रचित, याची आपल्याला अनुभव आला पाहिजे की वेदामध्ये काय सांगितलं आहे. आता बघा, याचा अनुभव येणं म्हणजे काय ते लक्षात घ्या. जे शास्त्रामध्ये जे वेदामध्ये म्हणजे जे शास्त्रात सांगितलं आहे तेच गुरुच्या मुखातनं आपल्याला ऐकायला येणं आणि ते गुरूंनी दिलेलं ज्ञान आहे त्याची आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती येणं, त्याला शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती असं म्हटलं आहे. म्हणजे जे शास्त्रामध्ये सांगितलं तेच गुरु आपल्याला सांगणार. शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे?
अहम ब्रह्मस्मी, मीच ब्रह्म आहे. तत्त्वमसी म्हणजे ते तत्व म्हणजेच तू आहेस. हे कशात सांगितलंय? वेदामध्ये सांगितलंय. गुरु आपल्याला सिद्धांत मार्गाने तेच सांगतात की अरे तूच ब्रह्म आहेस. तू स्वतःला ब्रह्म समज, तू ब्रह्मच आहेस. तत्त्वमसी, तत्व म्हणजे तूच आहेस. हे कोण सांगतं? गुरु सांगतं. म्हणून त्याला गुरुप्रचिती म्हणते. शास्त्रात सांगितलं म्हणून त्याला शास्त्रप्रचिती म्हणते. गुरुच्या मुखातनं आलं म्हणून त्याला गुरुप्रचिती म्हटले. आणि आपल्याला प्रत्यक्ष त्या गोष्टीचा ज्या वेळेला अनुभव यायला लागतो, आत्मप्रचिती यायला लागते, त्यावेळेला शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि त्याला आत्मप्रचिती असं म्हटलं आहे. आपल्या स्वतःला तो अनुभव येणं याला आत्मप्रचिती म्हटलं आहे. ज्या वेळेला हा अनुभव आपल्याला स्वतःला यायला लागतो त्या ठिकाणी ते ज्ञान क्षीण होऊन जातं, म्हणजे ज्ञानाचा अहंकार सुद्धा नाहीसा होऊन जातो. वेदांत सिद्धांत दादांत याचे पावी प्रचित, निर्विकार सदोदित जेथे तेथे श्रीराम. पाहिलं तर हे परब्रह्म कसं आहे? निर्विकार आहे. त्याला कुठलाही विकार नाही आहे. निर्विकार असणारं परब्रह्म त्याची जाणीव आपल्याला होणं, ते ज्ञानदृष्टीने पाहावे. ते ब्रह्म पाहायला गेलं तर दिसत नाही ना, कारण तिथं दिसण्यासारखं काही नाहीच आहे. पण जाणायचं आहे कशाने? ज्ञानदृष्टीने जाणायचं आहे. ते ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहूने अनन्य राहावे. ज्ञानदृष्टीने पाहावं की हे परब्रह्मच सर्वाला कारणीभूत आहे. पाहिलं ना की हे सगळं त्या परब्रह्मापासूनच निर्माण झाले आहे, पुन्हा परब्रह्म तत्वामध्ये विलीन होऊन जाणार आहे. म्हणजे परब्रह्म तत्व हेच खरं आहे. हे कशाने तुम्हाला कळलं? ज्ञानाच्या योगाने ते जाणलं आहे. बरोबर आहे. म्हणजे जसं ह्या देहाचा अंत कसा होतो हे जाणलं आहे, या ब्रह्मांडाचा अंत कसा होतो ते जाणलं आहे. हे जाणल्यानंतर काय म्हटलं आहे पहा, हे सगळं कशाने कळतं आहे? ते ज्ञानदृष्टीने पाहावे. ज्ञानाची दृष्टी आपल्याला आली पाहिजे. सद्गुरू आपल्याला काय देतात? ही दृष्टी देतात. गुरु कशाला हो? गुरु आपल्याला ही दृष्टी प्रदान करतात, ज्ञानदृष्टी प्रदान करतात. ते ज्ञान दृष्टीने पाहावे, पाहूने अनन्य राहावे. त्या परब्रह्मतत्वाशी आपण अनन्य राहायला पाहिजे. मुख्य आत्मनिवेदन जाणावे, याचे नाव श्रीराम. याला आत्मनिवेदन म्हणतात. जाणणे आपणासी आपण, या नाव ज्ञान. आपण त्या परब्रह्माचाच अंश आहोत. कारण सगळं जर परब्रह्मने तयार झालेलं आहे, तिथे आपण वेगळे कुठे आहेत? सगळं हे विश्व अणुरेणू जर त्यांनी व्यापलेलं असेल तर आपल्या शरीरातला अणुरेणूसुद्धा त्यांनीच व्यापलेला आहे ना. मग आपण वेगळे कुठे आहेत? जाणणे आपणासी आपण, या नाव ज्ञान. ते ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहून अनन्य राहावे. मुख्य आत्मनिवेदन जाणावे, याचे नाव श्रीराम. दृश्यास दिसते दृश्य, मनास भासतो भास. दृश्याभासातीत अविनाश, परब्रह्म ते श्रीराम. दृश्याला दृश्य दिसतंय, दृष्टीला हे सगळं दृश्य दिसतंय, दृश्याला दृश्य दिसतंय. मनाला नाना प्रकारचे भास होतात. दृश्यास दिसते दृश्य, मनास भासतो भास. दृश्य भासातीत अविनाश, परब्रह्म ते श्रीराम. हे परब्रह्म या दृश्याच्या आणि भासाच्या पलीकडे. दिसे भासते ते सारे, विश्वनाशी वाटतं. हे दृश्य आणि भास जो आहे तो नाहीसा होऊन जातो आणि मग जे शाश्वत राहतं ते अविनाशी परब्रह्म तत्व हे ज्ञानाने जाणता येतं. दृश्या दिसे दृश्य, मनास भासतो भास. दृश्य भासातीत अविनाश, परब्रह्म ते श्रीनाम. पाहो जाता दुरीच्या दुरी, परब्रह्म सभाय अंतरे. अंतच नाही अनंत सरे, कोणा द्यावे श्रीनाम. पाहो जाता दुरीच्या दुरी, म्हणजे पाहायला गेलं तर ते कितीतरी दूर आहे असं वाटतं. पाहो जाता दुरीच्या दुरी, पण पाहायला गेलं तर आतमध्येच आहे, जवळ आहे. भेटी नाही जन्मभरी, देव अंतरी अंतरी भेटी नाही जन्मभरी. तो देव आतमध्येच आहे, पण जन्म संपत आला तरी आपल्याला तो कळत नाही. आतमध्येच असणारा हा परमात्मा काय म्हटलंय बघा, परब्रह्म सभाय अभ्यंतरी. ते आतमध्ये आहे आणि बाहेर आहे तेच आहे. जसं घटाकाश मठाकाश आपण पाहिलं तसं हे परब्रह्म तत्व आपल्या आतमध्ये आहे आणि हे आपल्या शरीराला व्यापून बाहेर सुद्धा तेच आहे. हे कशात सांगितलंय?
आपण गुरुदेव आरती म्हणतो ना, आरतीला आपण म्हणतो काय, सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, आत आणि बाहेर तूच आहे. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्याशी कैची न कळे ही मात. अभाग्याला कळत नाही, तूच आत आहे आणि बाहेर तूच आहेस. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्याशी कैची न कळे ही मात. पराही परतली तेथे कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली हो चिंता. जय देव जय देव. हे गुरुदेवा, सभाई अभ्यंतरी तू एक दत्त. माझ्या अंतःकरणात आहे तुझं आहे आणि बाहेर आहे तुझं आहे. जिकडे पाहावे तिकडे तू दिसे नाही ना. सभाई अभ्यंतरी तू एक दत्त. पण अभाग्य माणसाला कळत नाही. अभाग्याशी कैची न कळे ही मात. पराही परतले तेथे कैचा हा हेत. तिथे परावाणी सुद्धा, म्हणजे 4 वाणी आपल्याला आहेत, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. या परावाणीच्याही पलीकडे तो आहे. पराही परतली, म्हणजे परावाणी सुद्धा परत आली, तिला सुद्धा त्याचं वर्णन करून सांगता येत नाही. पराही परतली तेथे कैचा हा हेत. जिथं परावाणी सुद्धा त्या परब्रह्माचं वर्णन करून सांगत नाही, तिथं आपण शब्दाने कसं वर्णन करणार. पराही परतली तेथे कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. आता ह्या एकदा तू सभाय अभ्यंतरी भरलेला आहे हे कळल्यानंतर, सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्याशी कैची नकळे ही मात. पराही परतली तेथे कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मला ह्या जन्म मरणाच्या पलीकडे, म्हणजे आता मला जन्म मरणाची भीती राहिली नाही. जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली हो चिंता. जय देव जय देव. त्या दत्ताच्या आरतीमध्ये सगळं वर्णन आलेलं आहे. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त. संत तुकाराम महाराज सांगतात ना, जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका वाजवी तो टाळी उभा विठ्ठल जवळी. जवळच आहे देव, जवळी जवळी अंतरी, भेटी नाही जन्मवरी. काय म्हटलंय पहा. पाहो जाता दुरीच्या दुरी, परब्रह्म सभाय अभ्यंतर. सभाय अंतरी, अंतचे नाही अनंत सरी. कोणास द्यावे श्रीराम. अंतच नाही, अनंत आहे तो. चंचळ ते स्थिरावेना, निश्चय ते कदापि चळेना. आभाळ येते जाते गगना, चळन नाही श्रीराम. चंचळ ते स्थिरावेना. जे चंचळ आहे ना ते एका जागी स्थिर राहत नाही, आणि जे निश्चळ आहे ते कुठं हलत नाही. जसं आकाशामध्ये वायू येतो आणि जातो. वारा आला, आता म्हणतो आपण वारा नाही आहे, येतो आणि जातोय, पण गगन स्थिर आहे. गगन म्हणजे आकाश ते स्थिर आहे. ह्या आकाशातनंच वायू निर्माण झाला आहे, पण त्या वायूने ते गगन हलत नाही, ते स्थिर आहे. आभाळ येते जाते गगना, चढन नाही श्रीराम. आभाळ येतं आणि जातं, ढग येतात आणि जातात, पण त्या आकाश ते स्थिर आहे. आभाळ, आकाशात येणारे, गगनात येणारे ढग येतात आणि जातात, पण ते स्थिर आहे. वायू निर्माण होतो आणि पुन्हा विलीन होऊन जातो, पण ते गगन आहे तसं स्थिरच आहे. चंचल ते स्थिरावेना, निश्चय ते कदापि टळेना. आभाळ येते जाते गगना, चळन नाही श्रीराम. जे विकारे वाढे मोडे तेथे शाश्वतता कैची घडे. कल्पांत होताच वेगळे सकळ काही. जे विकाराने वाढतं आणि पुन्हा नाहीसं होतं, वाढतं आणि नाहीसं होतं. आता आपल्या शरीराला सुद्धा तसंच आहे ना, ते वाढतं आणि पुन्हा नाहीसं होऊन जातं. जे अंतरीच भ्रमले माया संभ्रमे संभ्रमले, तयासे कैसे उकले आवाट चक्र श्रीराम. जे अंतरीच भ्रमले, ज्याच्या मनामध्ये अजून स्थिरताच प्राप्त झाली नाही, हे खरं का ते खोटं, हे खरं का ते खोटं, याच्यातच अजून जो गुंतलेला आहे, भ्रम आहे मनामध्ये. जे अंतरीच भ्रमले माया संभ्रमे संभ्रमले, जे मायेतच गुंतलेले आहेत. ही मायेची बेडी आहे, त्यातनं आपल्याला बाहेर पडावं असं वाटत नाही. जो आला तो रमला.
हातकडीची अवजड बेडी प्रिय हो ज्याची त्याला, जो आला तो रमला. त्या मायेतनं बाहेर पडावं असं कोणाला वाटतच नाही ना. तो येतो तो तर ह्याच्यामध्ये गुंतून पडलेला आहे. जे अंतरी भ्रमले माया संभ्रमे संभ्रमले ते असे कैसे उकले अवाट चक्र श्रीराम. असे हे चक्र भेदून पलीकडे जायचं आहे. ते त्याला कसं भेदून जाता येईल? जो मायेत गुंतला आहे त्याला त्या मायेतनं बाहेर पडल्याशिवाय कळणार नाही ना. म्हणजे गुरुला शरण गेल्याशिवाय कळणार नाही. भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना, भिडेने देव आकळेना, अंतर्यामी श्रीराम. भिडेने व्यवहार कळेना. भीड धरली तर कसं? भीड भिकेची बहीण आहे असं म्हटलंय. घाबरायचं नाही. भीड भिकेची बहीण आहे. काय खरं बोल, ही वस्तू कशी आहे? हे सोनं आणलंय, कस लावून मला पाहायचं आहे. कसं विचारू सोनाराला? असं म्हणून कसं चालेल? अरे सोनं खरं आहे का खोटं आहे कस लावून पाहून घ्यावंच लागतं ना. हां, सोनार पण आपल्याला दाखवतो हे सोनं कसं खरं आहे ते. हां, मग तिथे भीड धरून काय करणार? भीड भिकेची बहीण असं म्हटलेलं आहे. हां, म्हणजे अवघड आणि दुखणं झालं आणि डॉक्टर जावं डॉक्टर आहे त्याला दाखवल्याशिवाय ते दुखणं बरं कसं होणार? हां, तिथे भीड धरून चालणार नाही ना. डॉक्टरांच्या समोर जर आपण आपली जखम दाखवली नाही तर तुम्हाला त्याची भीड धरून कसं चालेल? भीड धरून चालणार नाही. त्याला ती जखम दाखवावीच लागेल तर तो त्याच्यावरती काहीतरी इलाज करेल ना. भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना, भिडेने देवा कळेना, अंतर्यामी श्रीराम. जर भीड धरली तर कसं कळणार? आता कुणाला विचारून कसं विचारू? अशी भीड धरली तर अरे मनात ज्या शंका आहेत ते गुरुशिवाय कोणाला विचारणार? गुरुलाच विचारावं लागतात ना. भिडेने देवा आकळेना, अंतर्यामी श्रीराम. वैद्याची प्रचिती येणा आणि भिडे उल्लंघेना, तरी मग रोगी वाचना ऐसे जाणावे श्रीराम. आता ह्या वैद्याचं औषध घेऊन सुद्धा आपल्याला बरं वाटत नाही. आता मी त्या डॉक्टरना कसं सांगू तुमचं औषध घेऊन सुद्धा मला गुण येत नाही म्हणून? सांगायला पाहिजे ना. वैद्याची प्रचिती येईना, म्हणजे वैद्याची प्रचिती येणं याचा अर्थ काय? वैद्य कसा आहे त्याची प्रचिती म्हणजे काय? त्याचं औषध घेतल्यानंतर आपल्याला बरं वाटणं ही प्रचिती आहे. पण औषध घेऊन सुद्धा बरी वाटत नाही, मग ही प्रचिती कशी आहे? प्रचिती नाही आहे. म्हणजे त्याचा अनुभव आपल्याला येत नाही की हा वैद्य चांगला आहे म्हणून. पण तुम्ही जर सांगायचं धाडच नाही धरलं तर वैद्याला तरी काय करणार? मी देत असलेल्या औषधाचा उपयोग होतो का नाही? तुम्हाला भीड धरून चालणार नाही. सांगावं लागेल डॉक्टर तुम्ही सांगितलेलं औषध घेतो पण मला अजून बरं वाटत नाही, औषध बदलून द्या किंवा दुसऱ्या डॉक्टरकडे जायचं मला सांगा कोणाकडे जाऊ. वैद्याची प्रचिती येणा आणि भिडे हे उल्लंघेना, तरी मग रोगी वाचेना ऐसे जाणावे श्रीराम. जर मग तुम्ही जर डॉक्टरला सांगितलंच नाही तुमचं औषध घेऊन मला गुढ येत नाही तर मरायचीच वेळ आहे ना. तरी मग रोगी वाचेना ऐसे जाणावे श्रीराम. जेणे राजा ओळखला तो राव म्हणून ना भलत्याला, जेणे देव ओळखला तो देवरूपी श्रीराम. जेणे राजा ओळखला तो राव म्हणे ना कोणाला. ज्याने राजाला जाणलेलं आहे ना त्याला दुसऱ्याला तो राजा म्हणणार नाही. ज्याने जाणलेलं आहे राजा कोण आहे हे ज्याला कळलेलं आहे तो दुसऱ्या भलत्याच माणसाला राजा म्हणणार नाही ना. जेणे राजा ओळखला तो राव म्हणे ना भलत्याला, जेणे देव ओळखला तो देवरूपी श्रीराम. ज्याने देव ओळखला ना तो दुसऱ्या कोणाला देव म्हणणार नाही. ज्याला देव कळला आहे. जेणे देव ओळखला तो देवरूपी श्रीराम. ज्याने देव ओळखलाय ना तो देवस्वरूप होऊन जातो. देव आणि भक्त तुझा नाही विचार. ज्याने देवाला जाणलेलं आहे तो देव आणि भक्त एकरूप होऊन जातो. जेणे देव ओळखला तो देवरूपी श्रीराम. दयास माईकाचे भीड ते काय बोलेल द्वाड, विचार पाहता अवघड सकळ काय श्रीराम. ज्याला माईकाचीच भीती आहे म्हणजे जो ह्या मायेलाच घाबरतोय तो ह्या मायेच्या पलीकडे कसं जाणार? जेणे राजा ओळखला. आता मायेच्या पलीकडे म्हणजे कसं? दरवाज्यावर पाटी लिहून ठेवली होती सावध राहा, कुत्र्यापासून सावध राहा. हा गेटच उघडायला तयार होणार, कुत्रा अंगावर आला तर काय करा? तो जोरजोरात ओरडून मालका सांगतो, मालका ओ बाबा आधी तुम्ही कुत्रं बांधून ठेवा मग मी आत येतो. तो म्हणाला कुत्रं नाहीच आहे. मग म्हणले इथं पाटील. म्हणले तुम्ही त्या पाटीलाच घाबरलाय. म्हणजे मायेला जर घाबरला तर चालणार नाही ना. जयास माईकाची भीड ते काय बोलेल द्वाड, विचार पाहता अवघड सकळ काय श्रीराम. भीड माये आईलीकडे परब्रह्म ते पहिलीकडे आईलीकडे सदोदित श्रीराम. ते परब्रह्म मायेच्या पलीकडे आहे आणि मायेला व्यापून आहे.
त्यामुळे मायेची भीड धरून चालणार नाही, गुरुला शरणच जावं लागेल. तर तो आपल्याला सांगेल की घाबरायचं काही कारण नाही. जसं कमरेवर हात ठेवून पांडुरंग सांगतोय ना, अरे हा भवसागर ओलांडून जायला तू घाबरू नकोस, कमरे इतकंच पाणी आहे, चालत जाशील पलीकडे. भीड माया माये आईलीकडे परब्रह्म ते पहिलीकडे आईलीकडे सदोदित श्रीराम. लटक्याची भीड धरणे भ्रमे भलतेची करणे आयशे नव्हे लक्षणे विवेकाचे श्रीराम. लटक्याची खोट्याची भीड कशाला धरायची? खोट्याला खोटं म्हणायची ताकद पाहिजे. भ्रमे भलतेची करणे, भ्रम म्हणजे ज्याला काही समजत नाही, वाटेल तसा वागेल ना तो, भ्रमाने म्हणजे अज्ञानाने. भ्रमे भलतेची करणे ऐसे नव्हे ती लक्षणे विवेकाचे श्रीराम. म्हणून विवेक जागृत झाला पाहिजे, तो गुरुकृपेशिवाय विवेक जागृत होत नाही. खोटे अवघेची सांडावे खरे प्रत्यय ओळखावे, माया त्यागे समजावे परब्रह्म श्रीराम. खोटे अवघेचे सांडावे, खोटं म्हणजे जे नाशिवंत आहे ते नाशिवंत काय त्याचा त्याग करावा, शिल्लक राहील ते खरं आहे. जसं आपण ही ब्रह्मांडाची रचना पाहिली, जे दिसतंय ते सगळं नाशिवंत एकदा कळलं, शाश्वत काय ते परब्रह्म कळलं. मग अशाश्वताचा त्याग केल्यानंतर काय प्राप्त झालं? तर ते परब्रह्म प्राप्त झालं. खोटे अवघेचे सांडावे खरे प्रत्यय ओळखावे, माया त्यागे समजावे परब्रह्म श्रीराम. ह्या मायेचा त्याग करून परब्रह्माच्या स्वरूपाची विवेकाने समजून घेता आले पाहिजे, जाणीव झाली पाहिजे. ते मायेचे जे लक्षण त्याची पुढे निरूपणात सूचितपणे विवरण केले पाहिजे. समर्थ म्हणतात माया कशाला म्हणतात ते आता मी तुम्हाला पुढच्या समासात सांगेन. ते मायेचे जे लक्षण त्याची पुढे निरूपणात सूचितपणे विवरण केले पाहिजे. श्रीराम इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य शाश्वत निरूपण नाम समास नव. श्रीराम समर्थ श्रीराम. झाले साधनाचे फळ संसार जाहला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे देखिले ते जागृती सोडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी वाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन कर्त्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश, विवृता विशेषाविशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तवपाचा भूतांचा कर्ता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरणे श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वाची काय मनुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी ही विचाराची कामे उगेच भ्रमोने भ्रमे, जगदीश्वरी अनुक्रमे सकळ केले श्रीराम. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतिशास्त्र ग्रंथगी साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभवचा केला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा.
नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयी ठेवूय प्रगट नावी बद्धचे सिद्ध झाले असंख्यात मनवी जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोध जय जय दासबोधा विसहि दशकीचा अनुभव जो पाहे नित्य नेम विवरिता स्वय ब्रह्माची होये अपार पुण्य गाठी तरी श्रवण नाहे कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयाहे जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जय दासबोधा जय जय रघुवीर समर्थ